निवडणुकीच्या उत्सवाला पनवेलकर सामोरे जात आहेत. आज काँग्रेसचा उत्साह वाढवण्यासाठी, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पनवेलमध्ये आलेले आहेत. कशा पद्धतीने नियोजनाची बैठक आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत? नक्कीच आज आमचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब पनवेलमध्ये आलेले आहेत. पनवेल नंतर आता मला वाटतं कलंबोलीमध्ये त्यांची प्रसार सभा चालू आहे आणि 6 वाजता आमच्या प्रभाग 3 मध्ये तळोजा फेज 1 मध्ये येणार आहेत. आणि नक्कीच ते आल्यानंतर या ठिकाणी पनवेलमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते आमचे पहिल्यापासून तर जोमानं काम चालू आहे महाविकास आघाडींचा, परंतु साहेब आल्यानंतर एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज कार्यकर्ते आणि जनतेमध्ये निर्माण होणार आहे. कशा पद्धतीने आता प्रचार रॅली करणार आहे हर्षवर्धन साहेबांच्या अनुषंगाने कसं नियोजन असले? या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत. मग आमचा सेक्टर 14, सेक्टर 9, सेक्टर 2 आणि साहेबांचा अशा प्रकारे पुढचा शेड्यूल आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढची ज्या प्रचाराची दिशा ठरवणार आहे. तर साहेबांनी जास्त वेळ दिला तर आम्ही आणखी आमचे जे तळोजा फेज 1 आणि फेज 2 चे सेक्टर आहेत त्या ठिकाणी आम्ही साहेबांना घेऊन फिरणार आहोत. बबनदादा सोबतीला आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या प्रभावी अनुभवाचा फायदा होत आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे? नक्कीच या ठिकाणी दादांचा प्रदीर्घ असा अनुभव आणि त्यांनी जे इतके वर्ष ह्या पनवेल तालुक्यासाठी जे कार्य केलंय त्यांच्या कार्याचा फायदा आम्हाला ह्या प्रभाग 3 मधल्या निवडणुकीत फायदा होत चाललेला आहे. आणि महाविकास आघाडीचे नेते बाळाराम पाटील साहेब असो किंवा अन्य जे पक्ष आम्हाला पाठिंबा दिले त्या सर्वांचाच फायदा आम्हाला ह्या निवडणुकीत होत आहेत. आणि प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते सुरुवातीपासून जोमाने कामाला लागलेले आहेत. आणि तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी आमचे आले असो, प्रत्येक गाव असो किंवा शहर असो, प्रत्येक ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा उत्साह आणि तिथल्या मतदारांचा उत्साह तुम्ही बघितले असेलच. आणि मोठ्या प्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात उत्साह दिसत आहे. प्रभागामध्ये मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाजातील नेते आपल्या सोबत आहेत, ते पण निवडणुकीमध्ये इच्छुक होते. त्यांनी तुम्हाला संधी दिलेली आहे, कशा पद्धतीने या निवडणुकीचे ऋण शब्दातून व्यक्त करा? नक्कीच या ठिकाणी जे अल्पसंख्याकचे आमचे नेते कार्यकर्ते इच्छुक होते, परंतु त्या सर्वांनी त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे करून ते आज या निवडणुकीला सामोरे जात आणि ते प्रत्येक कार्यकर्ता आमचा अल्पसंख्याचा स्वतः उमेदवार म्हणून आज प्रचार करत आहेत. आणि नक्कीच अल्पसंख्याक समाज असो किंवा इतर सर्व समाज असो आमच्या महाविकास आघाडीच्या सोबत आहेत. आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला आमचा प्रभाग 3 हा आपल्या पनवेल तालुक्यात भरघोस मताने निवडून आलेला दिसणार आहे. साहेब, यावेळा